नमस्कार, परत एकदा तुमचं मानवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला आज आपण पनीर आणि वाटाण्याची मस्त भाजी बनवूया। आपल्याकडे पाहुणे यायचे म्हटले की बरेच काही ऑप्शन असतात भाज्या बनवायच्या, आणि पनीर जर फक्त बनवायचं म्हटलं तर पनीरमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन असतात। मग त्यामध्ये वाटाणा आणि पनीर जर बनवायचं असेल तर एक नंबर बेत होतो। त्याबरोबर पुरी, चपाती किंवा तुम्ही अजून काही नान वगैरे बनवून खाल्लं तरीसुद्धा चांगलं आहे। मी इथं पॅनमध्ये पनीरला चांगलं फ्राय करून घेतले। मोठे 2 चमचे तेल टाकून एक 5 ते 6 मिनिटं याला तेलामध्ये परतायचं, मस्त भाजून तयार होतं। तुम्हाला जर पनीर भाजून वापरायचं नसेल तर तुम्ही न भाजता सुद्धा भाजी करू शकता, पण थोडंसं स्पायसीपणा येतो त्यामुळे मी इथे भाजून घेतले। आता त्याच पॅनमध्ये आपण पुढची प्रोसेस करू। तर मी इथे 1.5 चमचा तूप घातले। तूप ऑप्शनल आहे, तुम्ही तेल वाढवलं तरी चालेल। आता खडे मसाले टाकूया। तर त्यासाठी 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी इलायची आणि 4-5 मिरी आणि 4-5 लवंगा टाकलेत। अर्धा चमचा आपण इथे जिरे टाकूया। मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर असतो तो तेलामध्ये उतरतो आणि मगच भाजीला छान अशी चव येते। आता मी 2 कांदे इथे बारीक बारीक चिरून घेतले, ते तेलामध्ये टाकले। कांद्यांना आपण चांगले लाल ब्राऊन होईपर्यंत इथं फ्राय करून घेऊया तेलामध्ये। मसाले सुरुवातीपासून जे आपण टाकतो किंवा इन्ग्रेडियंट्स जे टाकतो ते व्यवस्थित आपण भाजून घेतले तर त्या भाजीला चव छान लागते आणि भाजी व्यवस्थित होते। थोडासा लालसर कांदा झाला की मी यामध्ये 1.5 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातली। हे पण छान असं आपण मिक्स करून घेऊया तेलाबरोबर। आता यामध्ये मी 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती, ती कांद्यामध्ये टाकून घेऊया। पनीरला छान अशी ग्रेव्ही हवी असेल ना, कधीही आपण टोमॅटो बारीक करून टाकायचे, एकदम पेस्ट करून, कारण मसाले आपण स्पायसी टाकलेले आहेत आणि वरून टोमॅटोची पेस्ट आहे, त्यामुळे अगदी मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि चवसुद्धा छान लागते। फक्त टोमॅटो आहे, पेस्ट आहे टोमॅटोची, ती व्यवस्थित आपण इथं शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये। चवीप्रमाणे मी मीठ पण घातलं इथं। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। मीठ घातल्यानंतर जरा थोडासा वेगळा वास यायला सुरू होतो लगेचच भाज्यांचा। आता साईडला मी दही घेतले एका वाटीमध्ये, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी घातली। आपण याची छान अशी पेस्ट करून घेऊया। आपल्याला थोडीशी दाटसर ग्रेव्ही हवी आहे, तर मी इथे दह्याचा वापर केला आहे आणि दह्यामध्येच सगळे मसाले मिक्स करून आपण या तेलामध्ये ॲड करून घेऊया। आता मात्र गॅस एकदम कमी ठेवायचा आणि सतत याला फिरवत राहायचं आहे मसाल्यांना, नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते कधी कधी। शक्यतो फुटत नाही, पण तरीसुद्धा आपण काळजी घेतलेली बरी असते। वाव, मस्त भाजी दिसायला लागली, तुम्ही बघू शकता। ग्रेव्ही एक नंबर झालेली आहे। आता तुम्ही या ग्रेव्हीमध्ये काय काय कराल? चिकन करू शकता, काजू मसाला करू शकता, पनीर करू शकता, बटाटा कोरमाचा बटाटा म्हणतो ना, कोरमा भाजी बटाटा, ती सुद्धा तुम्ही या ग्रेव्हीमध्ये करू शकता। इतकी सुंदर ग्रेव्ही झालेली आहे। थोडंसं पाणी टाकून आपण इथं या ग्रेव्हीला मस्त शिजवून घेऊया। जबरदस्त वास सुटलेला आहे आणि एक नंबर ग्रेव्ही झालेली आहे। आता यामध्ये अगोदर आपण वाटाणे टाकून घेऊ आणि त्यानंतर लगेचच आपण पनीरसुद्धा इथे टाकून घेऊया, जे आपण फ्राय केलेलं आहे सुरुवातीला। हे सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करूयात। मस्त भाजी झालेली आहे। तुम्ही दाटसर हवी असेल तर दाटसर ठेवा, पातळ हवी असेल तर थोडा पाण्याचा वापर जास्त करा। मस्त उकळी फुटू द्यायची याला। एक 4 ते 5 मिनिटं अगदी उकळी फुटल्यानंतर सुद्धा मंद आचेवर शिजवून घेऊया, म्हणजे वाटाणे आहेत आपले ते आपण तेलामध्ये भाजले नाहीत तरी इथे चांगले व्यवस्थित शिजून जातील आणि मस्त ग्रेव्ही तयार होईल, भाजी तयार होईल। बघू शकता मस्त झालेली आहे। मी 5 ते 6 मिनिटं ठेवलं होतं, बघा परत एकदा तेल छान वरती आले, सगळं सुंदर भाजी झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरी अशी भाजी करून बघू शकता, पाहुणे येऊ द्या किंवा स्वतःला खाण्यासाठी सुद्धा। आता या स्टेजला तुम्ही तेजपत्ता मध्ये येत असेल तर तुम्ही साईडला काढून ठेवला तरी चालतो, कारण त्याचा फ्लेवर सगळा आपल्याला भेटलेला आहे, त्यामुळे तुम्ही साईडला काढला तरी काही हरकत नाही। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ही घरातल्या साईची फेटलेली क्रीम आहे ती पण थोडीशी टाकायची आहे। तर आवडली असेल रेसिपी तर मानवीज किचनला सबस्क्राईब जरूर करा।